पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात एक समाधी, धक्कादायक माहिती आली समोर। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। सध्या पंढरपुराच्या मंदिराचं काम चालू आहे आणि मूळ रूपामध्ये या मंदिराला आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। पुरातत्व खात्याच्या देखरेखीत सुरू असलेले हे काम पंढरपुराच्या श्री विठ्ठल मंदिरात नुकतंच एक भुयार सुद्धा सापडलं आणि त्यात काही पुरातन मूर्त्या सुद्धा सापडल्या। खरं तर या माध्यमातून मंदिराचं जुनं स्वरूप समोर आलं आणि काही जुन्या गोष्टी जशाच तशाच समोर आल्या। यापैकी एक म्हणजे संत भानुदास महाराजांची समाधी होय। तिचं मूळ स्वरूपही या निमित्तानं प्रकट झालं आहे। ज्या ठिकाणी भुयार सापडले त्यात सोळखांबीच्या परिसरात स्थान आहे। सोळखांबी मंडपातून चौखांबी मंडपात जाताना उजव्या हाताला प्रथम जो दगडी चौथरा दिसतो ती संत भानुदास महाराज यांची समाधी आहे। आपण जेव्हाही किंवा मंदिरात जाल त्यावेळेला या स्थानाचे दर्शन जरूर घ्या। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, संत भानुदास म्हणजे नेमकं कोण? तर एकनाथ महाराजांचे पंजोबा, ज्यांनी विजयनगरला नेलेली पांडुरंगाची मूर्ती पंढरीत आणली आणि ती पुनःस्थापित सुद्धा केली। विजयनगरचा राजा कृष्णराय याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरहून आपल्या राजधानीत नेली होती। ती भानुदासांच्या प्रयत्नामुळे पंढरपुरात आली। कृष्णरायाची कारकीर्द 1509 ते 1530 पर्यंत झाली। या काळात केव्हा तरी ही घटना घडली असावी। कृष्णरायानं या मूर्तीची प्रतिष्ठा एक भव्य देऊळ बांधून त्यात केली। हे विठ्ठल स्वामीचे मंदिर म्हणून ओळखले जाते। खोदकामाचा तो एक अद्वितीय नमुनाच आहे। विजयनगरचे साम्राज्य 1565 मध्ये नष्ट झाले, तोवर हे काम पूर्ण झाले नव्हते, ते तसेच राहिले, म्हणून विठ्ठल मूर्तीची स्थापना झाली नाही असंही म्हटलं जातं। विजयनगर स्मारक ग्रंथात इतिहास संशोधक ग खरे म्हणतात की मंदिरात शिलालेखांवरून आपल्याला माहिती मिळते। हे लेख 1533 ते 1564 या काळातील आहे। या लेखांवरून मंदिरात विठ्ठल मूर्ती काही काळ होती व तिची पूजा अर्चा मोठ्या थाटामाटात होत असे ही गोष्ट निश्चित ठरते। मग मंदिराचे बांधकाम पुरे झाले असो वा नसो, काही शिलालेखांचे आधार देऊन ग खरे म्हणतात की हे मत सिद्ध करतात। श्री भानुदासांचा जन्म 1448 साली देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला। बालपणी सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते। नाथ म्हणतात, ज्याने बाळपणी आकळीला भानू स्वय जाहाला चिद्ध भानू, जिंकोनी माना अभिमानू भव तत्परू स्वय झाला। प्रपंच चालवण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला। व्यापाराच्या व्यापात असून सुद्धा त्यांनी पंढरीची वारी कधी चुकवली नाही, कारण तो त्यांच्या कुळाचा नेम होता। भानुदास महाराज म्हणतात की अमुची कुळी पंढरीचा नेम वाचे सदा नाम विठ्ठलाचे। भानुदासांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेनं। विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला। श्री विठ्ठल आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठित करावे असा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानं तसं केलं। आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी विठ्ठल दर्शनात जमू लागले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचं पाहून वारकरी आलाप करू लागले। त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्वासन दिलं की मी विठ्ठलास परत इथं घेऊन येईल। भानुदास निघाले। काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारात विठ्ठला समोर येऊन उभं राहिले। देवास म्हणाले, देवा, सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत, चल माझ्या बरोबर। विठ्ठलानं आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्यास सल्ला दिला। भानुदास तेथून बाहेर पडले। पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तिथे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही। राजापर्यंत बातमी पोहोचली, जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढवण्याचे फरमान राजानं सोडले। सैनिक सर्वत्र पसरले। पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला। हा चोर असावा असं गृहीत धरून सैनिकानं भानुदासांना बंदी बनवले। त्यांना सुळावर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला, जे आकाशवर पडो पाहे ब्रह्म गोळा भंगा जाये, वडवानळ त्रिभुव खाये तरी तुझीच वाट पाहे गा विठ्ठला। ज्या सुळावर त्यांना चढवण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली। सदर प्रसंगाचं वर्णन त्यांच्या भाषेत पाहायचं झाल्यास, कोरडीये काष्टी अंकुर फुटले, येथे येणे झाले विठोबाचे। ही बातमी राजापर्यंत पोहोचली आणि राजाचा थरकाप उडाला। ज्याला आपण चोर समजतो ते चोर नसून महान भगवत भक्त असावा हे त्याच्या लक्षात आलं। माझ्या भक्तांचा छळ झाल्यामुळं मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलानं दिला। भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले। पंढरी जवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली। तो दिवस होता कार्तिकी शुद्ध एकादशी 1506चा। आजही कार्तिकी एकादशीच रथोत्सव होतो, तो या दिवसाचं स्मरण म्हणून। भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली। श्री विठ्ठल दर्शनात जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हाताला दरवाजाजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती म्हणजे भानुदास महाराजांची समाधी आहे आणि ही समाधी
सध्या आता नवीन काम चालू असताना मूळ रूपामध्ये विठ्ठल मंदिर आणण्यासाठी जे प्रयत्न चालू होते त्यावेळेला ही समाधी सापडल्याचं पाहायला मिळतंय। पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरात परत आणली आणि पांडुरंगाची वारी पंढरपूरला जाऊन त्यामुळे आपण करू शकतो। पंढरपुराच्या या मंदिराला पूर्व रूपात आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नातनं बऱ्याच गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत आणि तो इतिहास सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतो आहे।